बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। खंडणी प्रकरणातील फरार वाल्मिक कराडही पुण्यातच पोलिसांसमोर शरण आला। आरोपी पुण्यात सापडत असल्यानं हत्या प्रकरणावरून आता संशय व्यक्त करण्यात येत आहे। पुण्यातच सगळे आरोपी सापडले, त्यांना पुण्यात आश्रय कुणी दिला? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी हा सवाल उपस्थित केलाय। हे सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे कोणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीने ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल। आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत, मग ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत, त्याच्यात सगळ्या गोष्टी कळणार आहेत आपल्याला। हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक कशी झाली असा सवाल सुप्रिया सुळेंनी देखील विचारलाय। पण उशिरा का होईना सापडलेत, पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात। पोलिसांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय।